नमस्कार. बँकिंग लेक्चर सिरीजमध्ये आज आपण लिस्टिंग ऑफ शेअर्स म्हणजेच शेअरची स्टॉक एक्सचेंजमधील नोंदणीची उद्दिष्टे, नोंदणीबाबतच्या विविध प्रकारच्या तरतुदी, त्याचबरोबर नोंदणीचे विविध प्रकारचे फायदे, त्याचबरोबर डिलिस्टिंग ऑफ शेअरची प्रोसेस याबद्दलची आज आपण माहिती घेणार आहोत. यापूर्वीच्या विविध लेक्चर्समध्ये आपण फायनान्शियल मार्केट्स, त्यामधील प्रायमरी कॅपिटल मार्केट, सेकंडरी कॅपिटल मार्केट, प्रायमरी कॅपिटल मार्केटमधील IPO, बुक बिल्डिंग प्रोसेस, FPO व FPO सेटलमेंट प्रोसेस यासारख्या विविध घटकांचा आपण अभ्यास केलेला आहे. आज आपण या रोखे बाजारामध्ये म्हणजेच विविध प्रकारच्या स्टॉक मार्केटमध्ये विशिष्ट कंपन्यांच्या विविध प्रकारच्या सिक्युरिटीज किंवा शेअर्स लिस्टिंग करण्याविषयीची प्रोसिजर व त्याचे विविध प्रकारचे फायदे याबद्दलची सविस्तर माहिती यामध्ये आपण घेणार आहोत. आपण नेहमी विविध प्रकारच्या डिस्कशनमध्ये, त्याचबरोबर विविध प्रकारच्या न्यूजमध्ये आपण लिस्टिंग ऑफ शेअर्स, लिस्टेड कंपनी, अनलिस्टेड कंपनी, स्टॉक एक्सचेंजमधील ट्रेडिंग यासारख्या विविध प्रकारच्या बाबी आपण ऐकत असतो. तथापि लिस्टिंग ऑफ शेअर्स ही नेमकी एक्झॅक्ट प्रोसेस काय असते व त्याची आवश्यकता काय असते याबाबतची आपण तपशीलवार माहिती यामध्ये आपण घेणार आहोत. प्रत्यक्षात लिस्टिंग ऑफ शेअर्स किंवा सिक्युरिटीची प्रोसेस ही सुरू होण्यापाठीमागे सर्वात महत्त्वाचा एक भाग जो असतो तो म्हणजे जेव्हा एखादी स्थापन झालेली प्रायव्हेट लिमिटेड कंपनी जेव्हा पब्लिक लिमिटेड कंपनीमध्ये रूपांतरित होऊ इच्छिते तेव्हा या संबंधित कंपनीला आपले शेअर्स पब्लिकसाठी इश्यू करावे लागतात. म्हणजेच त्याची विक्री करून या कंपनीची मालकी प्रमोटर्स, त्याचबरोबर लार्ज स्टॉक होल्डर बरोबरच सर्वसामान्य गुंतवणूकदारांच्यासाठी देखील कंपनीची मालकी खुली करणे आवश्यक असते. इट मीन्स वेन प्रायव्हेट लिमिटेड कंपनी goes to become public limited company, they have to issue their shares to the investors or public. यामध्ये या कंपनी आपल्याकडील शेअर्स किंवा आपल्या कंपनीचे वाढीव शेअर्स हे सर्वसामान्य गुंतवणूकदारांसाठी किंवा पब्लिकसाठी ऑफर करत असतात. त्याकरिता पब्लिक इश्यूच्या विविध प्रकारच्या पद्धतींचा उपयोग हा त्यामध्ये केला जात असतो. सर्वसाधारणपणे या प्रायव्हेट लिमिटेड कंपन्या जेव्हा पब्लिक लिमिटेड कंपनीमध्ये रूपांतरित होऊ इच्छितात तेव्हा सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया की जी भारतीय भांडवल बाजाराची एक नियंत्रक संस्था आहे, या संस्थेच्या परवानगीने आपल्या कंपनीच्या इनिशियल पब्लिक ऑफर्स म्हणजेच IPOs, त्याचबरोबर फॉलो ऑन पब्लिक ऑफर किंवा फर्दर ऑन पब्लिक ऑफर्स म्हणजेच FPOच्या माध्यमातून आपल्याकडील शेअर्स सर्वसामान्य गुंतवणूकदारांसाठी विक्री करत असतात. तथापि सेबीच्या रूल्स अँड रेग्युलेशननुसार, त्याचबरोबर भारतातील सिक्युरिटीज कॉन्ट्रॅक्ट रेग्युलेशन ॲक्ट 1956 मधील प्रोव्हिजननुसार एखादी कंपनी जेव्हा पब्लिक लिमिटेड कंपनी होऊ इच्छिते तेव्हा अशा कंपनीने IPO किंवा FPOची विक्री करत असताना त्यांनी कोणत्या तरी स्टॉक एक्सचेंजमध्ये आपले शेअर्स किंवा संबंधित सिक्युरिटीज ह्या लिस्टिंग करणे हे मॅन्डेटरी असते. याकरिता विविध प्रकारचे पर्याय सेबीने दिलेले आहेत. म्हणजेच एखादी कंपनी जेव्हा IPO इश्यू करत असते तेव्हा अशी कंपनी आपल्या IPO किंवा FPO या देशातील कोणत्या तरी एका किमान स्टॉक एक्सचेंजमध्ये किंवा एकापेक्षा अधिक स्टॉक एक्सचेंजमध्ये त्याचे लिस्टिंग करू शकतात. काही महत्त्वाच्या कंपन्या आपल्या कंपनीचे शेअर्स किंवा सिक्युरिटीज हे मोठ्या प्रमाणात ट्रेडिंग व्हावेत व आपल्या गुंतवणूकदारांना सेकंडरी मार्केटचे ऑप्शन्स हे विविध प्रकारचे पर्याय उपलब्ध व्हावेत याकरिता आपल्या कंपनीचे IPOs म्हणजे शेअर्स किंवा इक्विटीज हे एकापेक्षा अधिक स्टॉक एक्सचेंजेसमध्ये रजिस्टर करत असतात किंवा त्यांची लिस्टिंग करत असतात. तर या लिस्टिंगच्या प्रक्रियेबाबत आज आपण यामध्ये माहिती घेणार आहोत. बेसिकली द लिस्टिंग ऑफ द सिक्युरिटीज इज द प्रोसिजर ऑफ द इन्क्लुजन ऑफ द शेअर्स इन द ऑफिशियल लिस्ट ऑफ द स्टॉक एक्सचेंजेस. म्हणजे एखाद्या कंपनीने विक्रीला काढलेले शेअर्स या देशातील एका किंवा एकापेक्षा अधिक स्टॉक एक्सचेंजच्या ऑफिशियल लिस्टमध्ये अशा सिक्युरिटीचे इन्क्लुजन म्हणजे समावेशन करण्याची प्रक्रिया जी असते त्या प्रक्रियेला लिस्टिंग ऑफ सिक्युरिटीज किंवा लिस्टिंग ऑफ शेअर्स असे म्हटले जाते. थोडक्यात ज्या प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने आपले शेअर्स सर्वसामान्य गुंतवणूकदारांसाठी खुले केलेले आहेत अशा शेअरची
सेकंडरी मार्केटमध्ये म्हणजेच दुय्यम भांडवल बाजारामध्ये पुनर्विक्री किंवा पुनर्खरेदीचे व्यवहार हे सोयीस्कर व्हावेत व त्यावरती सेबीचे नियंत्रण राहावे, स्टॉक एक्सचेंजेसचे नियंत्रण राहावे, याकरिता अशा सिक्युरिटीज किंवा शेअर्स हे लिस्टिंग करणे आवश्यक असते. याबाबत सिक्युरिटीज कॉन्ट्रॅक्ट रेग्युलेशन ॲक्ट 1956 मधील सेक्शन 21 मध्ये ही प्रक्रिया ही मॅन्डेटरी केलेली आहे. म्हणजेच ज्या कंपन्यांचे शेअर्स सेकंडरी मार्केटमध्ये व्यवहार व्हावेत किंवा त्याची खरेदी विक्री व्हावे अशी अपेक्षा असते, अशा कंपनीने आपल्या शेअरचे लिस्टिंग करणे हे मॅन्डेटरी त्यामध्ये ठरवण्यात आलेले आहे. त्याचबरोबर ज्या गुंतवणूकदारांनी विविध कंपन्यांचे शेअर्स खरेदी केलेले आहेत, अशा शेअरची पुनर्विक्री व पुनर्खरेदीचे व्यवहार हे होण्यासाठी संबंधित स्टॉक मार्केटमध्ये अशा शेअरचे लिस्टिंग होणे आवश्यक असते. त्याचबरोबर विशिष्ट कंपन्यांना भविष्यात आपली इमेज डेव्हलपमेंट करण्याच्या अनुषंगाने, त्याचबरोबर अधिकचे भांडवल उभी करण्यासाठी एक विशिष्ट प्रकारची यंत्रणा हाताशी येण्याकरिता या कंपन्यांना देखील आपल्या सिक्युरिटीज किंवा शेअर्स हे या स्टॉक एक्सचेंजेसमध्ये लिस्टिंग करणे आवश्यक असते. किंबहुना लिस्टिंग ऑफ सिक्युरिटीज हे एक प्रिव्हिलेज मानले जाते की त्याचे विविध प्रकारचे फायदे संबंधित कंपनीला होत असतात. तर अशा प्रकारची ही लिस्टिंग ऑफ शेअर्सची एक विशिष्ट महत्त्वाची प्रक्रिया व त्याच्या प्री रिक्वायरमेंट असतात. या लिस्टिंगचे काही महत्त्वाची उद्दिष्टे जर आपण पाहिली तर त्यामध्ये काही महत्त्वाचे 5 उद्दिष्टे आपणास त्या ठिकाणी यामध्ये मांडता येतील. त्यामधील पहिले उद्दिष्ट म्हणजे टू डेव्हलप बेटर इमेज ऑफ द कंपनी. जेव्हा एखादी कंपनी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी असते तेव्हा अशा कंपनीचे शेअर्स किंवा त्याचे भांडवल हे त्या कंपनीचे प्रमोटर्स किंवा भागधारक किंबहुना त्याचे पार्टनर्स यांनी धारण केलेले असते. मात्र जेव्हा कंपनीला आपली इमेज डेव्हलप करायची असते, त्याचबरोबर फर्दर डेव्हलपमेंट्स कराव्याचे असतात, कंपनीचे एक्सटेन्शन किंवा एक्सपान्शन करावयाचे असते, अशा परिस्थितीमध्ये त्यांना अधिकच्या भांडवलाची आवश्यकता असते. मात्र हे अधिकचे भांडवल मिळवण्याकरिता संबंधित कंपनी ही या देशातील सिक्युरिटी मार्केटमधील किंवा कॅपिटल मार्केटमधील ॲथोराइज्ड संस्था ज्या आहेत की ज्यामध्ये बॉम्बे स्टॉक एक्सचेंज, नॅशनल स्टॉक एक्सचेंज, त्याचबरोबर या संपूर्ण फायनान्शियल मार्केटवरती रेग्युलेशन अँड कंट्रोलिंगची रिस्पॉन्सिबिलिटी बेअर करणारी सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया अशा नामांकित संस्थांच्याकडे त्याची नोंदणी असेल तर निश्चितपणे अशा पब्लिक लिमिटेड कंपन्यांची इमेज ही या देशाच्या वित्तीय बाजारपेठेमध्ये ही वाढत असते आणि त्याकरिता कंपनीचे शेअर्स किंवा त्याच्या इतर सिक्युरिटीज, डिबेंचर्स किंवा बॉन्ड्स यासारख्या सिक्युरिटीज ह्या लिस्टिंग करून घेणे आवश्यक असते. त्याचबरोबर दुसरे ऑब्जेक्टिव्ह लिस्टिंगच्या मागे असते ते म्हणजे टू प्रोव्हाइड लिक्विडिटी टू सिक्युरिटीज. या कंपन्यांनी विक्री केलेले वेगवेगळ्या प्रकारचे शेअर्स, त्याचबरोबर त्यांच्या सिक्युरिटीज यांची पुनर्विक्री व पुनर्खरेदी करावयाची असल्यास सिक्युरिटी कॉन्ट्रॅक्ट रेग्युलेशन ॲक्टमधील तरतुदीनुसार त्याची लिस्टिंग होणे आवश्यक असते. म्हणजेच एखाद्या गुंतवणूकदाराने विशिष्ट कंपनीचे खरेदी केलेले शेअर्स हे त्याला त्याच्या गरजेपोटी विक्री करून त्याचे रोख पैशामध्ये रूपांतर करावयाचे असल्यास त्याचे रिसेलिंग करणे आवश्यक असते. तथापि रिसेलिंग करत असताना सेम टाईम त्या ठिकाणी रिबाईंगची प्रोसेस देखील त्यामध्ये एक्झिक्यूट होत असते. या दोन्ही प्रोसेस एक्झिक्यूट करण्याकरिता संबंधित कंपनीने आपले शेअर्स किंवा विविध प्रकारच्या सिक्युरिटीज ह्या स्टॉक एक्सचेंजेसमध्ये लिस्टिंग करणे आवश्यक असते. यामध्ये आपणास एक उदाहरण त्या ठिकाणी घेता येईल की या लिक्विडिटीच्या दृष्टिकोनातून लिस्टिंगची प्रोसेस ही किती महत्त्वाची असते. या देशामध्ये विविध प्रकारच्या कंपन्या आणि संस्था मॅन्युफॅक्चरिंग व सर्व्हिस सेक्टरमध्ये काम करताना आपणास पाहाव्यास मिळतात. विविध प्रकारच्या कॉर्पोरेट कंपन्या की जे आपले शेअर्स गुंतवणूकदारांना विकतात व गुंतवणूकदार आपण खरेदी केलेले शेअर्स हे नंतरच्या कालावधीमध्ये दुसऱ्या गुंतवणूकदारास रिसेल करू शकतात. मात्र या देशातील सहकारी संस्थांनी जे आपले शेअर्स आपल्या भागधारकांना विकलेले असतात असे शेअर्स हे लिस्टिंग केले जात नाहीत. त्यामुळे या सहकारी संस्था व वेगवेगळ्या प्रकारच्या सहकारी ऑर्गनायझेशनचे जे भागधारक आहेत की त्यांना आपले शेअर्स हे स्टॉक मार्केटमध्ये विक्री करता येत नाहीत. मात्र ते मूळ संस्थेला सरेंडर करता येतात आणि त्या पद्धतीने ही आपली रक्कम ही परत मिळवता येते. मात्र कॉर्पोरेट सेक्टरमध्ये अशा पद्धतीने लिस्टिंगची प्रोव्हिजन केलेली असल्यामुळे जेव्हा गुंतवणूकदारास आपल्या शेअरची विक्री करून रोख पैशाची आवश्यकता असते तेव्हा अशा प्रकारचे लिक्विडिटीची अरेंजमेंट या लिस्टिंगमुळे उपलब्ध होत असते. आणि म्हणून गुंतवणूकदारांच्या दृष्टिकोनातून लिस्टिंग ऑफ शेअर्स किंवा लिस्टिंग ऑफ सिक्युरिटीज ही संकल्पना अत्यंत महत्त्वाची असते. त्याचबरोबर तिसरे ऑब्जेक्टिव्ह म्हणजे टू प्रोव्हाइड ए मेकॅनिझम फॉर इफेक्टिव्ह कंट्रोल अँड सुपरविजन ऑफ द ट्रेडिंग. या बाजारामध्ये रोख्यांची खरेदी आणि विक्री होत असताना विविध प्रकारच्या सिस्टम्स अँड मेकॅनिझम्स त्या ठिकाणी काम करत असतात. तथापि
हे खरेदी विक्रीचे मेकॅनिझम हे इफेक्टिव्हली काम करत आहेत की नाहीत याच्यावरती कंट्रोल ठेवण्याकरिता, त्याचबरोबर त्याचे मॉनिटरिंग आणि सुपरविजन करण्याकरिता विशिष्ट प्रकारची यंत्रणा या देशामध्ये कार्यरत असते. तथापि जोपर्यंत एखादी कंपनी आपल्या सिक्युरिटीज या स्टॉक एक्सचेंजेसमध्ये लिस्टिंग करत नाही तोपर्यंत या सुपरविजन अथॉरिटीज किंवा कंट्रोलिंग अथॉरिटीजना त्याच्यावरती कंट्रोल ठेवण्याचे व सुपरविजन ठेवण्याचे अधिकार हे प्राप्त होत नसतात. आणि त्यामुळे जर एखाद्या कंपनीने आपल्या सिक्युरिटीज लिस्टिंग केल्या तर स्टॉक मार्केटमधील वेगवेगळ्या प्रकारच्या यंत्रणा, त्याचबरोबर सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया असेल, यासारख्या संस्था या कंपन्यांच्या रोख्यांच्या देवाणघेवाणीवरती व त्यामध्ये होणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या ट्रेडिंगच्या प्रॅक्टिसेसवरती त्या ठिकाणी सुपरविजन करत असतात, की ज्यामुळे इन्सायडर ट्रेडिंगसारख्या प्रॅक्टिसेस असतील किंवा त्यामध्ये फसवणुकीचे काही प्रकार असतील की याला पूर्णपणे त्या ठिकाणी नियंत्रणात ठेवता येते व त्याच्यावरती पूर्णपणे देखरेख ठेवता येते. याकरिता कंपनीच्या सिक्युरिटीज ह्या लिस्टिंग होणे आवश्यक असते. त्याचबरोबर फोर्थ ऑब्जेक्टिव्ह जे आहे ते म्हणजे टू प्रोव्हाइड फ्री निगोशिएबिलिटी टू स्टॉक. जेव्हा त्या ठिकाणी कंपनीचे स्टॉक्स किंवा शेअर्स हे त्या ठिकाणी लिस्टिंग होतात तेव्हा ते एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे सहज हस्तांतरणक्षम असतात. त्यासाठी विशिष्ट प्रकारची हस्तांतरणाची प्रक्रिया फार मोठ्या प्रमाणात पार पाडणे आवश्यक नसते. कारण जेव्हा एखाद्या कंपनीचा शेअर्स हा लिस्टिंग होतो तेव्हा तो डीमॅटच्या माध्यमातून, इलेक्ट्रॉनिक ट्रेडिंग मेकॅनिझमच्या माध्यमातून इझिली एका गुंतवणूकदाराकडून दुसऱ्या गुंतवणूकदाराकडे हस्तांतरित करता येतो. मात्र ज्या कंपन्यांचे शेअर्स हे लिस्टिंग झालेले नसतात अशा कंपन्यांना एका गुंतवणूकदाराचे शेअर्स किंवा एका प्रमोटरचे शेअर्स हे दुसऱ्या प्रमोटरकडे हस्तांतरित करत असताना विविध प्रकारच्या कायदेशीर प्रक्रिया या पार पाडाव्या लागतात, की ज्या लिस्टिंग ऑफ शेअर्समुळे पूर्णपणे या प्रक्रिया त्या ठिकाणी टाळता येतात व एका विशिष्ट सिस्टमच्या माध्यमातून एका गुंतवणूकदाराचे शेअर्स हे दुसऱ्या गुंतवणूकदाराला सहजरित्या हस्तांतरित करता येतात. गुंतवणूकदारांना उपलब्ध करून दिलेल्या डीमॅट सर्व्हिसेसच्या माध्यमातून की हे शेअर्स विक्री करता येतात. त्याचबरोबर हवे असलेले शेअर्स सहजासहजी त्या ठिकाणी विशिष्ट किंमत अदा करून खरेदी करता येतात, की ज्यामध्ये T+2 म्हणजेच ट्रान्झॅक्शन डे प्लस 2 डेज या दरम्यानच्या 3 दिवसाच्या कालावधीमध्ये आपण खरेदी केलेले शेअर्स हे इलेक्ट्रॉनिकली आपल्या खात्यामध्ये जमा होत असतात. त्याचबरोबर आपण विक्री केलेले शेअर्स हे इलेक्ट्रॉनिकली दुसऱ्या डीमॅट धारकाच्या खात्यामध्ये ट्रान्सफर होत असतात, की ज्यासाठी वेगळ्या प्रकारची ही ट्रान्सफरची प्रोसिजर त्या ठिकाणी राबवण्याची आवश्यकता नसते. म्हणजेच विविध प्रकारच्या शेअर्सला निगोशिएबिलिटी उपलब्ध करून देण्यासाठी देखील लिस्टिंग ऑफ शेअर्स ही अत्यंत महत्त्वाची बाब असते. त्याचबरोबर कंपनीच्या दृष्टिकोनातून जर आपण पाहिलं तर त्या ठिकाणी ॲबिलिटी टू रेज फर्दर कॅपिटल हे देखील महत्त्वाचं ऑब्जेक्टिव्ह त्याच्या पाठीमागे असते. जेव्हा एखादी कंपनी स्टॉक मार्केटमध्ये लिस्टिंग होते तेव्हा त्याची एक वेगळ्या प्रकारची ब्रँड इमेज त्या ठिकाणी डेव्हलप होते. त्या कंपनीची माहिती सर्व प्रकारच्या गुंतवणूकदारांच्यापर्यंत पोहोचलेली असते आणि त्यामुळे जर भविष्यात संबंधित कंपनीला अधिकचे भांडवल उभे करावयाचे असेल आणि त्यासाठी फॉलो ऑन पब्लिक ऑफरच्या माध्यमातून असेल किंवा ऑफर फॉर सेलच्या माध्यमातून असेल, जर त्यांना अधिकचे शेअर्स विक्री करायचे असतील तर सहजासहजी अशा प्रकारचे भांडवल उभे करण्यासाठीची यंत्रणा ही ऑलरेडी या स्टॉक मार्केटच्या माध्यमातून पुरवली जात असते आणि त्यामुळे त्याचा खूप मोठा फायदा या प्रायमरी कॅपिटल मार्केटच्या माध्यमातून या कंपन्यांना होत असतो. तर अशी विविध प्रकारची उद्दिष्टे ही फुलफिल करण्याकरिता आपल्या कंपन्यांचे शेअर्स हे त्या ठिकाणी वेगवेगळ्या स्टॉक एक्सचेंजेसमध्ये लिस्टिंग केले जात असतात. तथापि अशा प्रकारचे लिस्टिंग करण्याकरिता सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाने काही एलिजिबिलिटी क्रायटेरिया त्या ठिकाणी ठरवून दिलेले आहेत. त्याचबरोबर लिस्टिंगची एक डेसिग्नेटेड प्रोसेस देखील त्यामध्ये ठरवून दिलेली आहे. या प्रोसेसप्रमाणेच कंपन्यांना आपले शेअर्स हे लिस्टिंग करावे लागत असतात. यामधील महत्त्वाचा एलिजिबिलिटी क्रायटेरिया जर आपण पाहिला तर त्या एलिजिबिलिटी क्रायटेरियामध्ये संबंधित कंपनीचे पोस्ट इश्यू पेडअप कॅपिटल जे आहे ते त्या ठिकाणी मिनिमम 10 कोटी रुपये हे असणं आवश्यक आहे. जेव्हा एखादी कंपनी आपले IPO इश्यू करू इच्छिते किंवा इनिशियल पब्लिक ऑफर विक्री करू इच्छिते अशा कंपनीचे मिनिमम पेडअप कॅपिटल जे आहे ते 10 कोटी रुपये त्या ठिकाणी असणे आवश्यक आहे. आणि जर एखादी कंपनी FPO म्हणजे फॉलो ऑन पब्लिक ऑफर जर इश्यू करणार असेल तर त्या बाबतीमध्ये किमान त्या ठिकाणी 3 कोटी रुपयाची मिनिमम सीलिंग हे त्या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर संबंधित कंपनीचे मार्केट कॅपिटलायझेशन हे त्या ठिकाणी किमान 25 कोटी रुपये हे त्या ठिकाणी असणे आवश्यक आहे. जे या प्रकारच्या एलिजिबिलिटी क्रायटेरिया किंवा प्री कंडिशन्स फुलफिल करणाऱ्या कंपनीला की आपले इश्यूज जे आहेत किंवा त्या ठिकाणी शेअर्स किंवा सिक्युरिटीज आहेत की ज्या लिस्टिंग करण्याच्या प्रक्रियेला पुढे ही त्या ठिकाणी पुढच्या स्टेपला त्यामध्ये त्यांना जाता येऊ शकते.
जेव्हा या रिक्वायरमेंट फुलफिल होतात तेव्हा संबंधित कंपनी आपली जेव्हा IPO किंवा FPO लॉन्च करणार असते तेव्हा त्यांना कोणत्या ना कोणत्या एखाद्या स्टॉक एक्सचेंज बरोबर ही त्या ठिकाणी संबंध साधणे व त्याचबरोबर त्यांच्याबरोबर कॉन्टॅक्ट करून प्रायर अप्रूव्हल घेणे आवश्यक असते. प्रायर अप्रूव्हल म्हणजे जेव्हा एखादी कंपनी आपल्या पब्लिक इश्यू किंवा फॉलो ऑन पब्लिक ऑफर ह्या ठिकाणी इश्यू करणार असतात तेव्हा त्याची प्रोसेस कंप्लीट झाल्यानंतर 3 दिवसाच्या कालावधीमध्ये त्याचे लिस्टिंग हे पूर्ण करणे आवश्यक असते. तथापि या IPO खरेदी करत असताना किंवा FPO खरेदी करत असताना गुंतवणूकदार हा देखील विचार करत असतात की संबंधित कंपनी या IPOची किंवा FPOची विक्री झाल्यानंतर त्याचे लिस्टिंग कोणत्या स्टॉक एक्सचेंजमध्ये करणार आहे याबाबतची माहिती त्या ठिकाणी गुंतवणूकदारांना किंवा जे प्रोबॅबल गुंतवणूकदार आहेत की त्यांना देणं आवश्यक असते. आणि त्याकरिता कंपनीच्या प्रॉस्पेक्टमध्ये संबंधित स्टॉक एक्सचेंजचे नाव छापणे किंवा प्रिंट करणे आवश्यक असते. तथापि अशा प्रकारे प्रॉस्पेक्टसमध्ये BSE किंवा NSE सारख्या स्टॉक एक्सचेंजचे नाव हे प्रिंट करण्यापूर्वी किंवा त्याबाबतचा नामनिर्देश करण्यापूर्वी की प्रायर अप्रूव्हल त्या संबंधित स्टॉक एक्सचेंजकडून घेणे आवश्यक असते. हे प्रायर अप्रूव्हल देण्याकरिता बॉम्बे स्टॉक एक्सचेंज किंवा नॅशनल स्टॉक एक्सचेंजकडे संबंधित कंपनीने आपल्या कंपनीची संपूर्ण माहिती, फायनान्शियल डिटेल्स असतील, मॅनेजमेंट डिटेल्स असतील, डायरेक्टर्स असतील, प्रोडक्शन मार्केटिंग सिस्टम्स असतील, या संबंधीची संपूर्ण इत्थंभूत माहिती ही त्या ठिकाणी संबंधित बॉम्बे स्टॉक एक्सचेंज किंवा नॅशनल स्टॉक एक्सचेंजकडे सादर करावी लागते आणि त्यानंतरच हे स्टॉक एक्सचेंजेस त्यांना प्रायर अप्रूव्हल देतात. तथापि हे प्रायर अप्रूव्हल म्हणजे फायनल अप्रूव्हल नसते, तर त्या ठिकाणी विविध प्रकारच्या अटी आणि शर्तीची पूर्तता करण्याच्या अटीवरती हे फायनल अप्रूव्हल हे इश्यू केले जात असते. जेव्हा या ठिकाणी प्रायर अप्रूव्हल दिले जाते आणि त्या पद्धतीने इश्यू ओपन करण्याची प्रोसेस सुरू होते, दरम्यानच्या कालावधीमध्ये संबंधित कंपनीने त्या संबंधित स्टॉक एक्सचेंजकडे आपल्या कंपनीचे लिस्टिंग करण्याच्या दृष्टिकोनातून ॲप्लिकेशन आणि आवश्यक असणारी डॉक्युमेंट्स हे सादर करणे आवश्यक असते. त्याबरोबरच जेव्हा हे ॲप्लिकेशन सादर केले जातात तेव्हा त्याची स्क्रुटिनी करून त्याचबरोबर रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस असेल किंवा फायनल प्रॉस्पेक्टस असेल की त्याला मंजुरी दिली जाते व ती मंजुरी दिल्यानंतर संबंधित कंपनी मंजुरी मिळालेल्या तारखेपासून 30 दिवसाच्या आत की त्यांनी IPO किंवा FPO ह्या विक्रीस काढणे व त्याबाबतची संपूर्ण प्रक्रिया ही राबवणे आवश्यक असते. IPO किंवा FPO लॉन्च करण्यासंबंधीची संपूर्ण प्रक्रिया व त्याबाबतच्या विशिष्ट प्रकारच्या अटी आणि शर्तीची माहिती ही त्या ठिकाणी मी स्वतंत्रपणे एका व्हिडिओमध्ये दिलेली आहे. आपण जरूर त्या ठिकाणी ती व्हिडिओ त्यामध्ये पाहावा की ज्यामधून आपणास IPO व FPOच्या संदर्भातील अधिकची माहिती त्यामधून मिळू शकेल. जेव्हा ही कंपनी आपल्या IPO आणि FPOची विक्री करते, विक्रीच्या लास्ट डे नंतर 3 दिवसाच्या आत संबंधित कंपनीने आपल्या IPO किंवा FPO या विशिष्ट स्टॉक मार्केटमध्ये नोंदणी करणे म्हणजेच त्याची लिस्टिंगची प्रक्रिया ही 3 दिवसाच्या आत कंप्लीट करून घेणे आवश्यक असते. जे 3 दिवसानंतर की त्या ठिकाणी लिस्टिंगची प्रक्रिया ही स्थगित केली जाते व त्यानंतर लिस्टिंगची प्रक्रिया त्यामध्ये होऊ शकत नाही. ही प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर ज्या स्टॉक एक्सचेंजमध्ये या शेअरची लिस्टिंग झालेली आहे त्या स्टॉक एक्सचेंजकडून फायनल ट्रेडिंगची परमिशन दिली जाते की ज्या परमिशन नंतरच्या नेक्स्ट वर्किंग डे पासून संबंधित स्टॉक हा स्टॉक मार्केटमध्ये पुनर्विक्रीसाठी व पुनर्खरेदीसाठी हा उपलब्ध होऊ शकतो. तथापि ही परमिशन मिळवण्याकरिता संबंधित कंपनीने आपल्या एकूण जी काही त्या ठिकाणी इश्यू त्यांनी ओपन केलेला आहे की त्या इश्यूच्या 1% रक्कम ही स्टॉक एक्सचेंजमध्ये डिपॉझिट म्हणून जमा करणे आवश्यक असते. सर्वसाधारणपणे विविध प्रकारचे स्टॉक एक्सचेंजेस 1% दरम्यानची अमाऊंट ॲज अ सिक्युरिटी डिपॉझिट म्हणून संबंधित कंपनीकडून आपल्याकडे ठेवून घेत असतात व त्या माध्यमातून एक विशिष्ट प्रकारची सिक्युरिटी ही गुंतवणूकदारांना देण्याची व्यवस्था ही याच्या माध्यमातून केलेली असते. त्याचबरोबर जरी एखाद्या कंपनीचे शेअर्स हे लिस्टिंग झाले तरी ही लिस्टिंगची प्रक्रिया ही ॲन्युअल असते. दरवर्षी संबंधित कंपनीने ॲन्युअल लिस्टिंग फी ही संबंधित स्टॉक मार्केटला किंवा स्टॉक एक्सचेंजला जमा करणे आवश्यक असते. म्हणजेच ही निरंतरपणे ही लिस्टिंगची प्रक्रिया पुढे ठेवण्याकरिता ॲन्युअल लिस्टिंग फी जी आहे ती दरवर्षी या कंपन्यांच्याकडून घेतली जात असते. त्याचबरोबर सिक्युरिटी कॉन्ट्रॅक्ट ॲक्टच्या अंतर्गत असणाऱ्या विविध प्रकारच्या तरतुदी, त्याचबरोबर डिपॉझिटरी ॲक्टच्या अंतर्गत असणाऱ्या तरतुदी असतील, सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाच्या ॲक्टमधील काही तरतुदी असतील, त्याचबरोबर कंपनी ॲक्टमधील काही महत्त्वाच्या प्रोव्हिजन्स असतील, या सर्व प्रकारच्या प्रोव्हिजनचे कंप्लायन्स करण्याबाबतचा किंवा त्या सर्व तरतुदीचे पालन करण्याबाबतचं एक ॲग्रीमेंट हे त्या संबंधित स्टॉक मार्केट बरोबर करणे आवश्यक असते. आणि त्या अनुषंगाने सर्व प्रकारच्या कंप्लायन्सेस फुलफिल करत असतील तरच ॲन्युअल लिस्टिंग फी भरून की नंतरच्या वर्षासाठीचे लिस्टिंग हे कंटिन्यू ठेवले जाते.
तथापि जर या कंप्लायन्सच्या बाबतीमध्ये काही तक्रारी निर्माण झाल्या किंवा काही विशिष्ट प्रकारचे प्रॉब्लेम निर्माण झाले तर संबंधित स्टॉक एक्सचेंज संबंधित कंपनीचा स्टॉक जो आहे किंवा त्याचे शेअर जे आहेत की त्याची डिलिस्टिंगची प्रक्रिया त्या ठिकाणी लागू करू शकतात व संबंधित कंपनीचा शेअर्स किंवा सिक्युरिटी ही डिलिस्टिंग करण्याची प्रक्रिया देखील त्या ठिकाणी एक्झिक्यूट केली जाऊ शकते. आणि त्यामुळे जरी या अटी आणि शर्तीच्या पूर्ततेनंतर एखाद्या कंपनीचा शेअर्स हा लिस्टिंग होत असला तरी देखील लिस्टिंग म्हणजे फायनल त्या ठिकाणी लिस्टिंग नसते, तर नंतरच्या कालावधीत देखील सर्व प्रकारच्या कायदेशीर बाबींची पूर्तता त्यामध्ये होणे अत्यंत आवश्यक असते. म्हणजेच यामध्ये कंप्लायन्स हा देखील अत्यंत महत्त्वाचा भाग असतो. जर कंप्लायन्सची पूर्तता झाली नाही तर त्या ठिकाणी डिलिस्टिंगची प्रक्रिया देखील त्यामध्ये केली जात असते. अर्थात कंपनीच्या शेअरचे किंवा सिक्युरिटीचे डिलिस्टिंग हे दोन पद्धतीने होत असते. एक म्हणजे त्या ठिकाणी सेबीकडून किंवा स्टॉक एक्सचेंजकडून डिलिस्टिंगची प्रक्रिया रन केली जात असते आणि दुसरीकडे व्हॉलंटरली जेव्हा कंपनी आणि कंपनीचे बोर्ड ऑफ डायरेक्टर्स हे एकमताने ठराव पारित करतात की आपल्या कंपनीचा लिस्टेड असलेला शेअर्स किंवा लिस्टेड असलेली सिक्युरिटी ही डिलिस्टिंग करावयाची आहे, तर अशा प्रकारची विनंती त्या ठिकाणी केल्यानंतर की त्या पद्धतीने डिलिस्टिंगची प्रक्रिया ही व्हॉलंटरली देखील केली जाऊ शकते. मात्र कंप्लायन्सची पूर्तता झालेली नसेल तर स्टॉक एक्सचेंजच्या साईडनी किंवा सेबीच्या साईडनी ही डिलिस्टिंगची प्रक्रिया त्यामध्ये सुरू होऊ शकते की त्याबाबतच्या विविध प्रकारच्या प्रोव्हिजन्स या सिक्युरिटीज कॉन्ट्रॅक्ट रेग्युलेशन ॲक्टमध्ये करण्यात आलेले आहेत. विशेषतः या सिक्युरिटीज कॉन्ट्रॅक्ट रेग्युलेशन ॲक्टमधील सेक्शन 21 जो आहे तो विशेषतः याबाबतच्या प्रोव्हिजनसाठी त्या ठिकाणी असल्यामुळे की त्यामधल्या तरतुदीनुसार की जर त्या ठिकाणी सर्व प्रकारचे कंप्लायन्सेस फुलफिल केले नाहीत तर सेक्शन 21A मधील प्रोव्हिजननुसार की नॉन कंप्लायन्स कॉजच्या अंतर्गत डिलिस्टिंगची प्रक्रिया ही केली जाऊ शकते की ज्यामध्ये दोन प्रकारच्या तरतुदी त्यामध्ये आपणास पाहाव्यास मिळतात. एक म्हणजे थेट त्या ठिकाणी त्या कंपनीच्या शेअरचं डिलिस्टिंग केलं जातं ज्याला कंपल्सरी डिलिस्टिंग म्हटलं जातं, किंवा जर त्या ठिकाणी काही सुधारणा करून लिस्टिंगची प्रक्रिया पुढे कंटिन्यू ठेवता येणं शक्य असेल तर अशा परिस्थितीमध्ये 25 कोटी रुपयेपर्यंतचा दंड त्या ठिकाणी लावण्याचा अधिकार त्या ठिकाणी या कायद्याच्या अंतर्गत स्टॉक एक्सचेंजेसला आहे की जास्तीत जास्त ही पेनल्टीची रक्कम 25 करोड रुपीजपर्यंत असू शकते. अर्थात ही अमाऊंट डिपेंड ऑन द सिच्युएशन ही अशा पद्धतीची असते की कोणत्या प्रकारचा कंप्लायन्स आहे आणि त्या कंप्लायन्सचा सिरियसनेस किती आहे यावरती हा दंड किती लावला जाईल, पेनल्टी किती लावली जाईल हे त्यावरती अवलंबून असतं. याबरोबरच जेव्हा विविध प्रकारचे कंप्लायन्सेस फुलफिल होत नाहीत आणि त्याचबरोबर लिस्टिंग ॲग्रीमेंटमध्ये ज्या काही बाबी नोंदवलेल्या असतात त्यानुसार कंपनी जर त्या ठिकाणी फुलफिलमेंट करत नसेल तर त्या ठिकाणी डिलिस्टिंगची प्रक्रिया त्या ठिकाणी रन केली जाऊ शकते. त्याचबरोबर जे लिस्टिंग झालेल्या कंपनीला सतत लगतच्या 3 वर्षामध्ये जर सातत्याने लॉस होत असेल किंवा त्या कंपनीचं नेटवर्थ कॅपिटल हे नेगेटिव्हमध्ये जात असेल किंवा नेटवर्थ त्यांचा नेगेटिव्हमध्ये जात असेल तर त्या ठिकाणी सेबीच्या साईडने व स्टॉक एक्सचेंजच्या साईडने डिलिस्टिंगची प्रक्रिया त्या ठिकाणी राबवली जाऊ शकते. त्याचबरोबर काही कंपन्या अशा असतात की लिस्टिंगच्या वेळेला त्या कंपनीच्या शेअरसाठी खूप मोठ्या प्रमाणात डिमांड असते, त्याचबरोबर त्याचं ट्रेडिंग किंवा खरेदी आणि विक्रीचे व्यवहार हे खूप मोठ्या प्रमाणात होत असतात, परंतु नंतरच्या कालावधीमध्ये मार्केटमधील कॉम्पिटिशन असेल किंवा संबंधित कंपनीच्या प्रॉडक्टची घटत चाललेली मागणी असेल, अशा अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या कारणामुळे अशा कंपनीचे स्टॉक मार्केटमधील जे ट्रेडिंग आहे ते फ्रिक्वेंटली होत नाही, म्हणजेच इनफ्रिक्वेंट ट्रेडिंग त्या ठिकाणी होत असेल आणि ते सातत्याने 3 वर्षामध्ये अशा प्रकारचं इनफ्रिक्वेंट ट्रेडिंग जर त्या ठिकाणी पाहावयास मिळालं तर स्टॉक एक्सचेंजच्या माध्यमातून अशा प्रकारच्या कंपनीचे शेअर्स हे डिलिस्टिंग करण्याचा विचार केला जाऊ शकतो. अर्थात काही कंप्लायन्सेस किंवा त्या ठिकाणी काही अशा बाबी त्या ठिकाणी कन्सिडर केल्या जातात की जर भविष्य कालावधीमध्ये त्यामध्ये काही सुधारणा होणार असतील तर त्या ठिकाणी लगेच डिलिस्टिंगचा निर्णय हा घेतला जात नाही. मात्र जर इनफ्रिक्वेंट ट्रेडिंग हे फार कालावधीपासून सुरू असेल तर अशा परिस्थितीमध्ये हा निर्णय घेतला जाण्याची शक्यता असते. त्याचबरोबर सेबीचा ॲक्ट असेल आणि डिपॉझिटरी ॲक्ट जो आहे या ॲक्टमधील तरतुदीनुसार जर संबंधित कंपनीच्या डायरेक्टरला काही पनिशमेंट करण्यात आलेली असेल, त्याचबरोबर त्यांना काही कन्व्हिक्ट करण्यात आलेलं असेल तर अशा परिस्थितीमध्ये संबंधित कंपनीमध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांचे हित लक्षात घेऊन या सेबीकडून त्याचबरोबर स्टॉक एक्सचेंजेसकडून डिलिस्टिंगची प्रक्रिया ही त्या ठिकाणी राबवली जाऊ शकते. त्याचबरोबर आणखीन एक महत्त्वाचं कारण जे लीड लिस्टिंगच्या बाबतीमध्ये असू शकतं ते म्हणजे सेबीने निर्धारित करून दिलेलं मिनिमम पब्लिक होल्डिंग जर संबंधित कंपनीमध्ये नसेल आणि त्या मिनिमम लेवलपेक्षा
कमी होल्डिंग हे पब्लिकचं त्यामध्ये झालेलं असेल, म्हणजे प्रमोटर्स आणि लार्ज शेअर होल्डरचंच त्या ठिकाणी होल्डिंग मोठ्या प्रमाणात असेल, तर अशा परिस्थितीमध्ये देखील कंपनीचे जे सिक्युरिटीज आहेत किंवा शेअर्स आहेत हे डिलिस्टिंग करण्याचा विचार हा स्टॉक एक्सचेंजकडून त्या ठिकाणी केला जाऊ शकतो. तर मित्रांनो, अशा अनेक वेगवेगळ्या प्रकारची कारणे आहेत की ज्यामुळे जरीच त्या ठिकाणी एखाद्या कंपनीचा स्टॉक किंवा शेअर्स हा त्या ठिकाणी लिस्टिंग झालेला असला तरी ती एक निरंतर प्रक्रिया नसते, तर त्यामध्ये कंटिन्युटी ठेवण्याच्या दृष्टिकोनातून सर्व प्रकारचे कंप्लायन्सेस फुलफिल होणं आवश्यक आहे. त्याचबरोबर त्या कंपनीचा स्टॉक मार्केटमधील जो परफॉर्मन्स आहे, त्याचबरोबर ॲक्च्युअल फायनान्शियल परफॉर्मन्स जो आहे तो उत्तम प्रकारे राहणे अत्यंत आवश्यक असते. या सर्व अटींची पूर्तता होत असेल तर त्या ठिकाणी लिस्टिंगची प्रक्रिया ही कंटिन्यू ठेवली जाते, अन्यथा डिलिस्टिंगची प्रोसेस जी आहे ती त्या ठिकाणी एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न हा सेबी किंवा स्टॉक एक्सचेंजकडून केला जाऊ शकतो. त्यानंतर आपण या लिस्टिंगच्या प्रक्रियेचे वेगवेगळ्या प्रकारचे जे फायदे आहेत ते फायदे देखील आपण त्या ठिकाणी विचारात घेणं आवश्यक आहे. आपण चर्चा केल्याप्रमाणेच कंपनीचा जो ब्रँड आहे किंवा तिची जी इमेज आहे ती डेव्हलपमेंट करण्याच्या दृष्टिकोनातून, एक ब्रँड क्रिएट करण्याच्या दृष्टिकोनातून कंपनीचे शेअर्स हे लिस्टिंग होणे अत्यंत आवश्यक आहे. त्याचबरोबर गुंतवणूकदारांना रिसेलिंगच्या दृष्टिकोनातून, लिक्विडिटीच्या दृष्टिकोनातून एक विशिष्ट प्रकारची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी या स्टॉक मार्केट्समध्ये सिक्युरिटीचे लिस्टिंग होणं अत्यंत आवश्यक असतं. त्याचबरोबर विविध प्रकारचे टॅक्स कन्सेशन मिळवण्याच्या दृष्टिकोनातून, मग हे टॅक्स कन्सेशन कंपनीच्या दृष्टिकोनातून असतील किंवा इन्व्हेस्टरच्या दृष्टिकोनातून असतील, जर या कंपनीचे शेअर्स लिस्टिंग असतील तर विविध प्रकारच्या टॅक्सविषयक सुविधा किंवा कन्सेशन्स त्याच्यामध्ये मिळत असतात आणि म्हणून गुंतवणूकदारांच्या दृष्टीने देखील लिस्टिंग ऑफ शेअर्स ही एक अत्यंत महत्त्वाची बाब असते. त्याचबरोबर या सर्व प्रकारच्या सिक्युरिटीच्या ट्रेडिंगमध्ये, खरेदी विक्रीमध्ये एक ट्रान्सपरन्सी आणण्याच्या दृष्टिकोनातून, त्याच्यावरती प्रॉपर सर्व्हिलन्स किंवा सुपरविजन आणण्याच्या दृष्टिकोनातून देखील की हे लिस्टिंग ऑफ शेअर्स हे अत्यंत महत्त्वाची बाब त्याच्यामध्ये असते. त्याचबरोबर ज्या कंपन्यांचे शेअर्स हे कॅपिटल मार्केटमध्ये लिस्टेड असतात अशा कंपन्यांना खूप मोठ्या प्रमाणात भांडवल उभ्या करण्यासाठी सुविधा त्या ठिकाणी असतात. त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारच्या बँक्स अँड फायनान्शियल इन्स्टिट्यूशनकडून देखील भांडवल सहजरित्या उभं करण्यासाठी त्याचा खूप मोठा फायदा हा होत असतो. त्याचबरोबर ज्या गुंतवणूकदारांनी या शेअर्समध्ये किंवा सिक्युरिटीजमध्ये गुंतवणूक केलेली आहे आणि त्याच्या तारणावरती त्यांना लोन्स किंवा ॲडव्हान्सेस घ्यावयाचे आहेत, अशा परिस्थितीमध्ये ज्या कंपनीचे शेअर्स हे लिस्टेड आहेत अशाच कंपनीच्या सिक्युरिटीज या कॉलेटरल किंवा सिक्युरिटी म्हणून त्या ठिकाणी कन्सिडर केल्या जातात व त्याच्या तारणावरती कर्ज किंवा ॲडव्हान्सेस देण्याची सुविधा ही बँका व वित्तीय संस्थांच्याकडून दिली जात असते. त्यामुळे गुंतवणूकदारांच्याकडून कोलॅटरलकरिता की अशा प्रकारची लिस्टिंग अत्यंत महत्त्वाची असते. त्याचबरोबर ज्या कंपन्यांचे शेअर्स हे त्या ठिकाणी स्टॉक एक्सचेंजेसमध्ये लिस्टेड असतात अशा कंपन्यांच्या भागधारकांना असेल, गुंतवणूकदारांना असेल, सेबीकडून विशेष संरक्षण त्यामध्ये दिले जात असते. त्याकरिता विविध प्रकारच्या कायदेशीर तरतुदी सेबीने केलेल्या आहेत की ज्या मॉनिटरिंग यंत्रणेच्या माध्यमातून या गुंतवणूकदारांचं संवर्धन व्हावं, त्याचबरोबर त्यांचं संरक्षण करण्याच्या दृष्टिकोनातून त्यांना फसवणुकीपासून अलिप्त ठेवण्याकरिता विविध प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज सेबीच्या माध्यमातून कंडक्ट केल्या जात असतात की ज्याचा खूप मोठा फायदा सर्व प्रकारच्या गुंतवणूकदारांना हा होत असतो. तर विद्यार्थी मित्रो, की आपण आज या लिस्टिंग ऑफ शेअर्समध्ये की लिस्टिंगसाठीच्या असणाऱ्या प्री कंडिशन्स, त्याचबरोबर त्याची उद्दिष्टे, त्याचबरोबर त्यासाठी असणारी विशिष्ट प्रकारची प्रोसेस, त्याचबरोबर डिलिस्टिंग ऑफ शेअरची प्रोसेस, त्यासाठीची विविध प्रकारची कारणे आणि त्याचे विविध प्रकारचे फायदे, या विविध प्रकारच्या बाबीची आज आपण या ठिकाणी माहिती घेतलेली आहे की मला खात्री आहे की यावरून आपणास लिस्टिंग ऑफ शेअर्स व त्याचे ॲडव्हान्टेज, त्याची प्रोसेस याबद्दलची माहिती आपणास यामधून मिळालेली असेल.